जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कालच्या दिवसाला महत्त्वाचे न्यूज बुलेटिन बघा प्रसिद्ध झाली आहे। तर त्या न्यूज बुलेटिनमध्ये जे महत्त्वाचं ऑप्टिंग आउट संदर्भात जो ऑप्शन सध्या बघा आपण चर्चा करत होतो यापूर्वीही, तर तो ऑप्शन सध्या बघा अवेलेबल झाला आहे। तर ऑप्टिंग आउट म्हणजे नेमकं काय असणार आहे, कोण करू शकतं आणि ते केल्यामुळे बघा कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा किंवा नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं। तर संपूर्ण जी काही प्रोसेस असेल तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी बघा मिळत जाईल। तर त्यासाठी जी महत्त्वाची सूचना आली आहे तर ती सूचना बघूया। तर ह्या सूचनेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये जे बुलेटिन पॉईंट आहे तर तेच आपण बघूया। तर ही सूचना जी आहे तर ती कालच्या दिवसाला प्रसिद्ध झालेलं आहे। तर ह्या सूचनेमध्ये ज्या सध्या बघा विविध टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जाहिरात येणार असल्याने बघा एकदा निवड झालेले उमेदवार असा उमेदवार नव्याने जे काही येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास बघा तो निवडीसाठी याच स्टेटच्या गुणवत्तेनुसार किंवा या स्टेटच्या गुणानुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटाच्या आहारतेनुसार बघा त्या पदासाठी पात्र राहणार आहे। अशा संदर्भात आपल्याला सूचना किंवा जे महत्त्वाचं बुलेटिन देण्यात आलं होतं आणि त्याच गटासाठी अर्ज करायचं झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याला त्याच गटासाठी पात्र ठरेल अशा संदर्भात इथं सूचनाही देण्यात आली होती। म्हणजे तुमची समजा एकदा निवड ही 1 ते 5 या गटासाठी झाली आहे आणि तुमची पात्रता 6 ते 8 किंवा बघा 9 ते 10 किंवा 11 ते 12 ह्या संदर्भात देखील असेल, म्हणजे तुमची जी काही पात्रता आहे तर ते पुढील वर्गासाठी जर असेल तर तुम्ही त्या वर्गासाठी ज्या काही आधी बघा लॉक केलेले प्रेफरन्स होते मुलाखती संदर्भात, तर त्या संदर्भात देखील तुम्ही पात्र हे असणार आहात। अशा संदर्भात सूचना आपल्याला यापूर्वीही सध्या बघा देण्यात आली होती। तर जी काही महत्त्वाची मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे जे दोन स्वतंत्र बघा प्रकार जे सध्या असून जाहिरात देखील स्वतंत्र आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यातील बघा मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवाराच्या शिफारशी कार्यवाही सध्या बघा पूर्ण झाली आहे। म्हणजे ज्यांची सध्या विथ इंटरव्ह्यूमध्ये बघा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या ज्यांची शिफारस होती तर त्यांची संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ती पूर्ण झालेली आहे। म्हणजे आता जो पुढचा राऊंड असणार आहे तर तो मुलाखतीसाठी, तर त्यासाठी देखील इथं सूचना आहे। तर आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सध्या बघा सुरू करण्यात आली आहे। म्हणजे आपण आतापर्यंत बघा न्यूज बुलेटिनमध्ये मुलाखतीसह जो राऊंड आहे तर त्या संदर्भात कुठे उल्लेख नव्हता, पण ह्या बुलेटिनमध्ये सध्या बघा उल्लेख झाला आहे। म्हणजे मुलाखतीसह राऊंडचा प्रक्रिया जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे असं म्हणता येईल। आणि दोन्ही निवड प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे देण्यात आल्या आहे। जाहिराती स्वतंत्र असल्याने त्याची निवड प्रक्रिया देखील बघा स्वतंत्र होणार आहे। संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती मुलाखतीशिवाय ह्या पर्याय जो होता तर त्या पर्यायामध्ये संपूर्ण जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण झाली आहे। तर आता जी प्रक्रिया होणार आहे ती मुलाखतीसह, तर त्यासाठी बघा भरपूर उमेदवार सध्या वाट बघत होते। तर पुढचं जे काही स्टेटमेंट देण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये जवळपास ह्या ठिकाणी उमेदवाराकडून प्राधान्यक्रम जे घेण्यात आले होते मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारात सध्या संपूर्ण जे काही 2 लाखपेक्षा जास्त जे उमेदवार होते तर त्यांनी प्राधान्यक्रम दोघी प्रकारचे सध्या बघा लॉक केले होते। जवळपास 11/2/2024 रोजी सध्या आलेल्या जे काही प्रसिद्धीपत्रक होतं तर त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद होतं। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण उमेदवारांनी मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे जे दोन्ही आहे तर ते लॉक केले होते। तर बघा त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये जे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीमध्ये प्राधान्यक्रम स्वतंत्र घेण्यात आलेले आहे। त्यावेळी अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या जे काही पदभरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना प्राधान्यक्रम बघा लॉक केले होते। आणि अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात जो काही विचार घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या वर्गासाठी निवडले जातील। यामुळे काय होईल की गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना संधी नाहक बघा हरवल्यासारखं होईल। त्यासाठी काय करायचं आहे की मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच जर तुम्हाला मुलाखतीसह या प्रकारात जर वरच्या गटात पदासाठी इच्छुक असतील तर अशा उमेदवारांनी पोर्टलवर इच्छुक घेण्यास जे काही शासनाने बघा दिनांक 28/6/2024 ला मान्यता देखील मिळाली होती। म्हणजे तुमची पहिल्या राऊंडमध्ये
किंवा मग कन्वर्टेड राऊंडमध्ये किंवा मग जो रेसचा राऊंड होता कन्वर्टेड, तर अशा राऊंडमध्ये सध्या तुमचं बघा सिलेक्शन 1 ते 5 या वर्गासाठी प्राथमिक वर्गासाठी झालं असेल किंवा मग तुमचं सिलेक्शन 6 ते 8 या वर्गासाठी बघा झालं असेल, तर अशा उमेदवारांना त्याच्या आता इथं जर 1 ते 5 साठी जर झालं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार 6 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12 ह्या वर्गासाठी पात्र असणार आहात. ज्यांचं सिलेक्शन 6 ते 8 साठी झालं असेल तर ते उमेदवार 9 ते 10 आणि 11 ते 12 फक्त ह्या 2 गटासाठी पात्र असणार, 1 ते 5 साठी पात्र नसणार, हे लक्षात घ्या. तर समजा आता तुमचं जे सिलेक्शन झालं आहे तर त्या सिलेक्शन झाल्यानंतर जो सध्या बघा ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर अशा शिफारस झालेले जे उमेदवार आहे तर त्यांचं पात्रतेनुसार तुम्हाला जर बघा खरोखरच तुम्ही मुलाखतीसाठी बघा जाण्यासाठी जर इच्छुक असाल तर इच्छुक असतील अशाच उमेदवारांनी सध्या बघा या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे ऑप्टिंग आउट संदर्भात. तर अशाच उमेदवारांना बघा मेसेज देखील आलेला आहे, तर तो मेसेज अशा पद्धतीने आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे ऑलरेडी सध्या शिफारस झालेली आहे पहिल्या जो काही राऊंड होता त्याच्यामध्ये, त्या उमेदवारांना सध्या अशा पद्धतीने मेसेज हा आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये जे सध्या बघा रिकमेंडेड इन विदाऊट इंटरव्ह्यूसाठी सध्या जर तुम्ही पार्टिसिपेट जर घ्यायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया यस और नो संदर्भात जे पवित्र प्रणालीवर आपल्याला लॉग इन करायचं आहे स्वतःला वैयक्तिक, आणि त्याच्यामध्ये जी कंप्लीट सध्या बघा ऑप्टिंग आउट जी प्रोसेस आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. आता ऑप्टिंग आउट नेमकं काय, तर आता ऑप्टिंग आउट म्हणजे तुम्हाला सध्या तुमची सिलेक्शन 1 ते 5 या वर्गासाठी झाली आहे. त्यानंतर बघा तुम्हाला तुमची पात्रतेनुसार तुम्हाला 6 ते 8 साठी इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा मग 9 ते 10 साठी इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा 11 किंवा 12 साठी इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं आहे. तर अशा उमेदवारांनी तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही त्या ठिकाणी बघा जे काही ऑप्टिंग आउट जी प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये 2 ऑप्शन देण्यात आले आहे. तर ते 2 ऑप्शन म्हणजे अशा पद्धतीने बघा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा जो काही इन्फॉर्मेशन संदर्भात जो डॅशबोर्ड आहे तर तो बघा लॉग इन केल्या सध्या अशा पद्धतीने अवेलेबल हा होतो. तर ह्याच्यामध्ये तुमची ऑलरेडी तुमची त्या ठिकाणी बघा रिकमेंडेड तुम्ही झालेले आहात म्हणजे तुमची निवड ऑलरेडी झालेली आहे, शिफारस झालेली आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जो काही मेसेज आहे तर तो मेसेज फ्लॅश होतो. तर तुम्हाला बघा तुमची निवड 1 ते 5 या गटासाठी झाली आहे आणि तुमची पात्रता पुढील गटासाठी देखील आहे म्हणजे 6 ते 8 साठी देखील आहे, 9 ते 10 साठी देखील आहे, 11 आणि 12 साठी देखील आहे. तर अशा वेळेला तुम्हाला बघा या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले आहे का तुम्हाला पुढील जो काही राऊंड असणार आहे मुलाखतीचा राऊंड तर त्या राऊंडमध्ये सध्या तुम्हाला जायचं आहे का, अशा संदर्भात बघा त्या ठिकाणी तुम्ही इंटरेस्टेड आहात का. तर तुम्हाला जर खरोखरच त्या ठिकाणी जायचं असेल मुलाखतीला पुढच्या वर्गासाठी तर तुम्ही या ठिकाणी यस म्हणायचं, आणि तुम्हाला बघा त्या ठिकाणी जर नाही जायचं तुम्ही ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे तिथंच तुम्ही वेल एंड गुड असाल तर तुम्ही या ठिकाणी बघा नो ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणि ह्या ठिकाणी जर समजा तुम्ही जर पुढच्या वर्गासाठी इथं जर तुम्ही जात असाल तर रीतसर म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर जो तुम्ही आधीच्या वर्गासाठी जर तुम्ही सिलेक्ट असाल तर त्या वर्गासाठी बघा तुम्हाला राजीनामा रीतसर त्या ठिकाणी द्यायला पडेल आणि पुढील वर्गासाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात. पण ह्या ठिकाणी जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही जो मागील जो तुमचा वर्ग जो निवड झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सेफ असणार आहात. पण ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या तुमची निवड ऑलरेडी झालेली असेल आणि ह्या ठिकाणी जर समजा जे कारण इंटरव्ह्यूचा राऊंडमध्ये सध्या पहिला जो राऊंड होता, कारण पहिल्या राऊंडमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यांचे जास्त मार्क होते टॉपचे जे उमेदवार होते तर त्यांचंच बघा त्या ठिकाणी सिलेक्शन आपल्याला झालेलं असं म्हणता येईल. मग हेच जे काही उमेदवार आहे तर तेच उमेदवार सध्या पुढील जर राऊंडमध्ये जर आले म्हणजे 6 ते 8 किंवा 9 ते 10 या राऊंडमध्ये आले तर कमी मार्कमध्ये म्हणजे जे काही मेरिट सध्या क्लोज झालेली आहे तर त्या प्रवर्गाचे सध्या बघा उमेदवार त्या ठिकाणी रिकमेंडेशन होणार नाही मुलाखती राऊंडमध्ये. हे जर तुम्ही यस केलं तर एखाद्या सध्या संस्थेमध्ये 10 पदांचं जर समजा त्या ठिकाणी जाहिरात आली असेल आणि सध्या ऑलरेडी 1 ते 5 या वर्गासाठी सिलेक्ट झालेले उमेदवार पैकी जर समजा 5च उमेदवार ह्या ठिकाणी
जरी यांनी यस केलं तर इथं बघा जे सध्या 10 उमेदवारांना सध्या ज्यांचं सिलेक्शन नाही झालं अशा उमेदवारांना चान्स मिळणार होता, तर इथं फक्त 5च उमेदवारांना सध्या त्या ठिकाणी चान्स हा मिळणार आहे. म्हणजे तुमचे हे 5 जे आहेत यस केल्यामुळे ह्या ठिकाणी ॲड होणार आणि हे उमेदवार टॉपचे असल्यामुळे तेच सध्या मेरिटमध्ये सध्या दिसणार. म्हणून बघा एक लक्षात घ्या का जे काही आपले भाऊ बंधू असेल तर त्यांना देखील बघा चान्स द्या, जेणेकरून तुमचं ऑलरेडी बघा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तर हा जो काही सर्वस्वी जो निर्णय आहे तर तो हा तुमचा स्वतःचा असणार आहे. तुम्हाला ह्या मुलाखतीच्या राऊंडमध्ये सध्या यायचं किंवा नाही तर तो तुमचा सर्वस्वी निर्णय शेवटी तुमचा असणार आहे. तर तरी देखील एकदा तुम्ही विचार करा, कारण जे लागणार आहे तर ते देखील आपले भाऊबंधूच असणार आहे. तर असा एक महत्त्वाचा सध्या बघा ही प्रोसेस असणार आहे. तर ही तुम्ही जो मेसेज आहे हा जो आलेला मेसेज, तर हे संपूर्ण जो मेसेज आहे तो फक्त ज्यांना ऑलरेडी रिकमेंडेशन ज्यांचं झालेलं आहे तर त्याच उमेदवारांना सध्या या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांना ऑप्टिंग आउट जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया तुम्हाला करूनही घ्यायची आहे. तुम्हाला जर जायचं असेल तर यस म्हणा, नाही जायचं असेल तर सरळ या ठिकाणी बघा नो करायचं आणि संपूर्ण जी प्रक्रिया असेल तर ती या ठिकाणी पूर्णही होईल. तर ही जी प्रक्रिया आहे तुम्हाला कधीपर्यंत करायची आहे, तर ही जी सुविधा आहे तर त्या सुविधा म्हणजे या ठिकाणी 12/7/2024 ते 15/7/2024 पर्यंत सध्या ही सुविधा असणार आहे. तर ह्या कालावधीमध्ये सध्या तुम्हाला ऑप्टिंग आउटची प्रक्रिया आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि ज्यांना बघा जे उमेदवारांचं कुठंही सिलेक्शन झालेलं नाही, म्हणजे जे ऑलरेडी मुलाखत राऊंडसाठी वाट बघताय, तर त्यांनी काही करायचं गरज नाही, कोणतीही लॉग इन करायची गरज नाही. ते जसे होते तशाच पद्धतीने तुमचं लॉग इन आहे ते राहू द्या. फक्त हे जे आहे तर ज्यांची सध्या शिफारस झालेली आहे तर अशाच उमेदवारांनी या ठिकाणी बघा त्यांना मेसेज आला आहे आणि त्याच उमेदवार सध्या 12 ते 15 दरम्यान, म्हणजे हे जो कालावधी आहे तर ह्या दरम्यानच तुम्ही सध्या जे काही यस और नो संदर्भात ऑप्टिंग आउट ते तुम्ही करू शकता. त्यानंतर असं जर तुम्ही केलं तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्यांच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल. मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही. त्यामुळे बघा त्याऐवजी अन्य अभियोग्यताधारकांना शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यताधारकांना संधी मिळेल. हे एक लक्षात घ्या. म्हणजे जे काही नवीन अभियोग्यताधारक सध्या वाट बघत आहे मुलाखत राऊंडसाठी तर त्यांना जास्तीत जास्त संधीही उपलब्ध होईल. तुम्ही जर ह्या ठिकाणी नो जर म्हटलं तर अशी एक महत्त्वाची सध्या न्यूज बुलेटिन आहे. आणि मुलाखतीसह प्रकारातील मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी बघा करताना सविस्तर सूचना देखील देण्यात येतील. तर अशी एक महत्त्वाची सध्या ऑप्टिंग आउट जी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेसंदर्भात बघा ह्याच्यामध्ये माहितीही देण्यात आली आहे. तर ही प्रक्रिया बघा एकदा तुम्ही विचार करा, जेणेकरून तुमचं देखील बघा, कारण ह्याच्यामध्ये काही उमेदवारांचं जे सिलेक्शन झालं आहे तर ते अगदी दूरच्या जिल्ह्यामध्ये देखील झालेलं आहे. म्हणजे स्वतःचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यापासून 500 ते 1000 किलोमीटरपर्यंत देखील सिलेक्शन बघा दूरच्या जिल्ह्यामध्ये झालं आहे. तर अशा उमेदवार जे आहे तर ते स्वतःच्या जी सध्या संस्था असेल स्वतःच्या जिल्ह्यामधली तर त्या संस्थेमध्ये देखील तुम्ही ट्राय करू शकतात. तरी देखील एकदा विचार करा, जेणेकरून तुमचं ऑलरेडी सिलेक्शन झालं आहे आणि तुम्ही जर इथं यस म्हटलं स्वतःची जी जिल्ह्याची किंवा स्वतःच्या जिल्ह्याच्या जवळपास जी संस्था असेल आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सध्या नाही पोचले किंवा मग तिथं पोचूनही तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुमच्या ऐवजी जे सध्या बघा ऑलरेडी कुठंच लागलेले नाही, कुठंच रिकमेंडेड झालेले नाही तर त्या उमेदवारांचं कुठंतरी बघा नुकसान हे होऊ शकतं. म्हणून एकदा सतत विवेकबुद्धीने विचार करा आणि जे काही ऑप्टिंग आउट प्रोसेस आहे तर ती प्रोसेस तुम्ही पूर्णही करून घ्या 15 तारखेच्या आत. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.